लातूर शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी विविध मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला वंदन केलंय, तर पिवळ्या रंगाच्या ध्वजाने चौक उजळून निघाला होता। यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले, तसेच अन्नदान कार्यक्रम देखील यावेळी घेण्यात आला असून सायंकाळी गावभागातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार असून यात विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संदेश गडदे यांनी दिले। सर्वांना मानाचा जय मल्हार व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त मी राजमातेला विनम्र अभिवादन करतो व तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2026 यांच्यामार्फत काल संध्याकाळी 30 तारखे रोजी 12 वाजता भव्य आतिषबाजी व लाईट शो आयोजित करण्यात आला होता। उत्तम रेखा देखावा सादर करण्यात आला, भव्यरित्या लाईट शो आणि आतिषबाजी पार पाडण्यात आलेली आहे। तसेच आज सकाळी ध्वजारोहण करून मूर्तीला पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या हस्ते माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर, माननीय विक्रमजी काळे साहेब यांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच जयंतीनिमित्त आपण इथं रक्तदानाचा व अन्नदानाचा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी तुम्ही पाहू शकता सध्या भव्य याच्यामध्ये रक्तदान शिबिर आपलं चालू आहे, तसेच अन्नदानाचाही कार्यक्रम चालू आहे। तसेच 5 वाजता आपण सार्वजनिक जयंती उत्सव समितीमार्फत भव्य अशी मिरवणूक सोहळा आपण आयोजित केलेला आहे। तो गर्दे गल्ली गावभागीतून निघणार आहे। तसंच मार्गस्थ होऊन तो सुळगल्ली, काळेगल्ली, सुळगल्ली, बालाजी मंदिर, जुना रेणापूर नाका, मानमान तसंच करत साई नाका येथे अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्याचं विसर्जन होणार आहे। तर त्या मिरवणुकीमध्ये आपण भव्य असा हलगी पथक, 51 माणसांचा हलगी पथक आहे, धनगरी डोल आहेत, 30 व्यक्तींचं असं 2-3 पथकांचं आयोजन केलं आहे। परत अहिल्यादेवीची अशी सुंदर प्रतिमा आणून त्याची सजावट करून त्याचाही देखावा आपण सादर केलेला आहे। त्याचसोबत आपण तिथेही आपण लाईट शो आणि याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज मी जयंतीमार्फत आपल्याला सर्वांना आवाहन करतो, सर्वांनी भव्य मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। आज लातूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सवामध्ये साजरी होत आहे आणि सार्वजनिक समितीकडून या ठिकाणी रक्तदान शिबिर व सायंकाळी 6 वाजता भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी होणार आहे। अनेक प्रकारचे या ठिकाणी पानपोईचा पानपोईचा जनावरांसाठी ते योजना करण्यात आलेले आणि आमचे धनराज माने निमराज नरटे यांनी दरवर्षी या ठिकाणी अन्नदानाचा उपक्रम साजरी करतात। ॲडव्होकेट अभिजित मदने। आज अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होते, कसा उपक्रमाने साजरी होते? लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज या लातूर शहरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे। विशेष म्हणजे 301वी जयंती ही लातूर जिल्ह्यातल्या सर्व जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून जे लोकोपयोगी कार्यक्रम राबवले त्याचाच एक भाग म्हणून 300 पानपोया या लातूर जिल्ह्यामध्ये मुख्य प्राण्यासाठी 300 पानपोया राबवण्याचा संकल्प या उत्सव समितीनं केलेला होता आणि तो पूर्ण होत आलेला आहे। आज अनेक गावामध्ये, शहरामध्ये, अनेक ठिकठिकाणी पशुपक्ष्यासाठी, माणसासाठी तर प्रत्येक ठिकाणी आहे, पण पशुपक्ष्यांसाठी जे त्यांनी कार्य केलं, वृक्ष असेल, झाड असेल, अशा विषयावर या लातूर शहरामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं उपक्रम राबवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना श्रद्धांजली वाहण्याचं कार्य या समितीच्या माध्यमातून, होळकर जयंती समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। याचा आम्हाला आनंद आहे। धन्यवाद। मी सामाजिक कार्यकर्ता धनराज माने।